पुढची बातमी पाहूयात। अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादीमध्ये नेतृत्वाचा पेच निर्माण झालाय। याच मुद्द्यावरून प्रफुल्ल पटेल यांच्यावर जोरदार टीका करण्यात आलेली होती। राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीचा अध्यक्ष पाटील असावा, पटेल नाही अशी टीका केलेली होती। यावर प्रफुल्ल पटेल यांनी पत्रकार परिषदेमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। राज ठाकरेंचा माझ्या पक्षाशी काय संबंध असा टोला त्यांनी लगावलाय। ते माझ्या पक्षाचे नेते आहेत का असा सवालही यावेळी उपस्थित केलाय। तसेच माझ्या पक्षाचा अध्यक्ष कोण हे त्यांनी ठरवायचं आहे का असा प्रतिसवाल देखील केलाय। दरम्यान प्रफुल्ल पटेलांच्या टीकेला आता खासदार संजय राऊतांनी देखील प्रत्युत्तर दिलंय। हे काय राज ठाकरे वाकरे माझा काय संबंध आहे? ते माझ्या पक्षाचे व्यक्ती आहे का? त्यांनी ठरवायचं आहे की माझ्या पक्षाचा विधिमंडळाचा नेता कोण की अध्यक्ष कोण? आम्ही काय राज ठाकरे किंवा इतर कोणाचे सकाळची जे 9 वाजताची जे तुमची बुलेटिन आहे की वगैरे वगैरे किंवा कोणी तेलंगणाच्या वार आहे, हे सगळे लोक येऊन आम्हाला सांगतात की आम्ही आमच्या पक्षामध्ये काय करायचं? आम्ही योग्य निर्णय घेतलेला आहे पहिला, आणि दुसरा योग्य निर्णय घेण्याच्या आम्ही प्रोसेसमध्ये आहोत। ठाकरे बाकरे भाकरे वगैरे जे का बोलतायत, पण महाराष्ट्राला पटेल असंच करा एवढंच मी सांग। महाराष्ट्राला आणि मराठी माणसाला जे पटेल तेच करा। अजित पवारांचा पक्ष हा पवारांचा पक्ष होता, पटेलांचा पक्ष नव्हता। तर त्यांनी चिडचिड करू नये। प्रफुल्ल पटेल हे त्यांच्या पक्षाचे नेते आहेत, त्याहीपेक्षा ते मोदी आणि शहांचे भक्त आहेत जास्त। त्यांनी त्यांचे ते कार्य करत राहावे। पुढची बातमी आहे बारामतीमधून। पार्थ पवार, जय पवार आणि शरद पवारांमध्ये बारामतीतील विद्या प्रतिष्ठानमध्ये महत्त्वाची बैठक झाली आहे। जवळपास 1.5 तास या तिघांमध्ये बैठक झाली। राष्ट्रवादी विलिनीकरण, रिक्त झालेल्या खासदारकीच्या पदावर कुणाची वर्णी यावर चर्चा झाली असण्याची शक्यता वर्तवण्यात येते। तर ही महत्त्वाची बातमी आपण बारामतीतून बघतोय। बारामतीतील विद्या प्रतिष्ठानमध्ये महत्त्वाची बैठक पार पडली आहे। पार्थ पवार, जय पवार आणि शरद पवारांमध्ये नेमकी या बैठकीमध्ये काय चर्चा झाली असेल याची उत्सुकता राज्याला लागली आहे, कारण जवळपास 1.5 तास या तिघांमध्ये बैठक झाली आहे। तर सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर शरद पवारांनी पुन्हा एकदा यावर प्रतिक्रिया देणं टाळलेलं आहे। शपथविधीवर मला भाष्य करायचं नाहीये असं शरद पवारांनी म्हटलंय। त्याचबरोबर शपथविधी झाला आणि संधी दिली याचा आनंद आहे असं सूचक वक्तव्य देखील पवारांनी केलंय। दरम्यान ज्या दिवशी सुनेत्रा पवारांचा शपथविधी होणार होता त्या दिवशी या संदर्भामध्ये काहीही माहिती नसल्याचं विधान शरद पवारांनी केलेलं होतं। त्यानंतर त्यांनी शपथविधीलाही गैरहजेरी लावलेली। दुसरीकडे आजही शरद पवारांनी सुनेत्रा पवारांच्या शपथविधीवर बोलणं टाळलंय। लागलीच त्या ठिकाणी शपथविधीचा कार्यक्रम घेतलाय। मला काही त्याचं भाष्य करायचं, लागलीच त्या ठिकाणी शपथविधीचा कार्यक्रम घेतलाय। मला काही त्याचं भाष्य करायचं। शपथविधी झाला, आनंद आहे। संधी दिली, आनंद आहे। तर अजित पवारांचं विमान अपघातामध्ये झालेल्या निधनानंतर आता राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची राजकीय वर्तुळामध्ये जोरदार चर्चा सुरू झाली आहे। यावरूनच फडणवीसांनी भाष्य केलं होतं, त्यालाच आता शरद पवारांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय। विलिनीकरणाबाबत बोलण्याचा फडणवीसांना अधिकार नाही असं शरद पवार म्हणाले। तसेच त्यांनी माझा उल्लेख का केला हे समजलं नाही। या सगळ्या चर्चेमध्ये फडणवीस कुठेच नव्हते, त्यामुळे त्यांना याबद्दल भाष्य करण्याचा कोणताही अधिकार नाही असं देखील पवारांनी स्पष्ट केलंय। त्याचबरोबर विलिनीकरणावर अजितदादा आणि जयंत पाटलांमध्ये चर्चा झाली होती असंही ते म्हणाले। दरम्यान सध्या कोणत्याही राजकीय निर्णयावर चर्चा करायची नाहीये अशी प्रतिक्रिया देखील पवारांनी दिली आहे। तर दुसरीकडे अजितदादांच्या स्मारकाबाबत मला काहीही माहिती नसल्याचं शरद पवारांनी स्पष्ट केलंय। त्यांना हा माझा उल्लेख करण्याचा काय अधिकार आहे समजलेलं। या सगळ्या चर्चेत ते कुसत नव्हते, त्यामुळे त्यांना भाष्य करायचा काय अधिकार आहे मला माहिती।
मी आता पेपरमध्ये वाचलं की आम्ही तिचं स्वागत करतो आहोत वगैरे वगैरे. ही गोष्ट मला माहिती आहे. या संस्थेच्या जागेची चर्चा काही लोकांनी केलेली, त्याच्याबद्दल त्या संस्थेचा अध्यक्ष मी आहे. आणि त्यामुळे कमीत कमी मला तर ठाऊक असलं पाहिजे. असा काही तिथं आम्ही त्या संबंधीचं चर्चाही केलेली आहे. त्याच्या संबंधीचं काय करायचं आम्ही सगळे लोक एकत्र बसू, कसं करायचं त्याचा विचार करू. पण ते नसताना, त्याच्याबद्दलची चर्चा झाली नसताना त्याचं आज हे भाष्य करणं योग्य नाही.